म्हणून चांगली मुलं निर्माण होण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य एकत्र यावं लागतं आणि पुण्याई बरोबर संस्काराची सुद्धा त्या ठिकाणी गरज असते. म्हणून म्हणतात ना, पुत्र भावाईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या तरी ऐशी देई जैसे मीरा, कन्या तरी ऐशी देई जैसे मीरा मुक्ताबाई. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कन्येला प्राधान्य देत आहेत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता, आणि मग पिता त्या ठिकाणी आलेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा कुडी कन्या आणि मग पुत्र आलेला आहे. दोघी चरणांमध्ये तुकोबाराय स्त्रीला अगोदर प्राधान्य देतात. काय देतात बरं कन्याला प्राधान्य? तर कन्या ही सासरची 21 आणि माहेरची 21 अशा 42 कुळांचा उद्धार त्या ठिकाणी करत असते. चांगली निघाली तर, आणि तोंड बांधून जर गेली मग 42चे 42 कुळं त्या ठिकाणी नरकात गेल्याशिवाय राहत नाही. मुलांचं सुद्धा तसंच. जर मुलगा माडकरी निघाला, संत निघाला तर 21 कुळांचा उद्धार होतो, आणि जर मुलगा व्यसनी निघाला, दारू पिणारा निघाला तर 21चे 21 कुळं त्या ठिकाणी नरकात गेल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय कन्याला प्राधान्य देतात. पण ऐका, तीच कन्या आज कोणाला नकोशी झालेली आहे. ते कन्याला लोक आज पोटातल्या पोटात मारून पाहायला करतायत. पण ऐका, ती कन्या रडते महिला मंडळ आपल्या गर्भात असताना आणि आपल्या आईला विनवण्या करते, आई अगं तू जसं सुंदर जग बघितलंय ना, तसं हे सुंदर जग मला सुद्धा बघायचं आहे. तू जशी या जगामध्ये खेळली बागडली ना, तसं मला सुद्धा खेळायचंय बागडायचंय. ती कन्या रडते आणि आपल्या आईला काय सांगते, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, होईन मी जेव्हा राजाची राणी, घेईन भरारी पापार होऊनी, शाळेतून घरी आल्यावर काम मी करणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळानी कंपाळी लावणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. आई अगं, माझ्या दादा आता पुढे भाऊबीज येते किंवा रक्षाबंधन येते, आई माझ्या दादाच्या कंपाळी कुंकवाचा टिळा लावण्यासाठी तरी मला जन्माला येऊ दे आई. त्या मुलगी आपल्या गर्भात, आईच्या गर्भातनं आईला विनवण्या करते, महाराज म्हणून ही भ्रूण हत्या टाळा. जर एखादी स्त्री एखाद्या मुलीला जन्म देईल ना, तर त्या स्त्रीसारखं भाग्यवान स्त्री दुसरी कुठलीच नसणार. कारण ज्या घरात स्त्रियांचा आदर सत्कार केला जातो त्या घरात लक्ष्मी नेहमी नांदत असते, आणि ज्या घरात नेहमी स्त्रियांचा अपमान केला जातो ना, त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही. म्हणून स्त्रीचा त्या ठिकाणी आदर सत्कार करायला शिका महाराज, सन्मान करायला शिका. आणि आता मुलं आवडतात लोकांना, पण खरं सांगू, मुलाचं ना आईचं नातं त्या ठिकाणी खूप कमी दिवसाचं असतं महाराज. एकदा की मुलगा बाहेर खेळायला गेला की मुलाचं आईचं नातं संपत असतं. पण मुलीचं ना आईचं नातं म्हणजे कसं, एखादं घर असतं, घर आले की तिथे भांडण होते, आणि एखाद्या घरामध्ये असताना आईची आणि मुलीची भांडण सुद्धा होते. पण ती आईची आणि मुलीची भांडण कशी असते, माय लेकीचं भांडण दह्या दुधाची उकळी, लेक धरते या बोलाई मनाची मोकळी, लेक जाते सासरला आईला गरमेना, सारविल्या भिंतीवर काढायला ग मैना. त्या आईचं महाराज त्या ठिकाणी ती लेक एकदा की मोठी झाली त्या ठिकाणी नवऱ्याच्या घरी निघून जाते. त्या आईला घरात करमत नाही. मग ती आई आपल्या मुलीची आठवण म्हणून आता त्या ठिकाणी झाडताना उठताना बसताना त्या ठिकाणी जेवण करताना प्रत्येक गोष्टीत आईला आपली मुलगी त्या ठिकाणी दिसत
असते. त्या आईला रडू येतं महाराज. त्या आईला घरात करमत नाही. मग त्या आईचा जीव व्याकुळ होतो आणि ती आई सांगते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, वरचैताच्या उन्हात माझी सुखवली जाई. करून लेकीच नशीब होई कपाड उघड, घरधन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, घरधन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड. एवढं प्रेम त्या ठिकाणी आपल्या आईचं मुलीवर असतं. म्हणून आपली ही भ्रूण हत्या टाळा महाराज. मुलींवर प्रेम करायला त्या ठिकाणी शिका. आता कशी मुलगी आपल्या घराण्यामध्ये जन्माला यायला पाहिजे जेणेकरून आपल्या कुळाचा उद्धार होईल, तर ते संत मीराबाई चरित्र खूप शोभून दिसतं महाराज. संत मीराबाई एक राजकन्या होती. राजाची मुलगी असताना सुद्धा संत मीराबाईंनी त्या ठिकाणी पायात घुंगरू बांधून त्या ठिकाणी नृत्य केलं. देवासाठी पद रचू लागल्या. संत मीराबाईंच्या जीवनाचा लहानपणाचा प्रसंग आहे. ज्या वेळेला मीराबाई त्या ठिकाणी लहान होत्या, त्यांच्या घराच्या समोरून एक लग्नाची वरात जात होती आणि लग्नाची वरात जात असताना त्या ठिकाणी महाराज संत मीराबाईंच्या कानावर ढोल ताशांचा त्या ठिकाणी आवाज आला आणि संत मीराबाई घरातनं बाहेर आल्या. बाहेर आल्याबरोबर आपल्या आईला विचारतात, म्हणले, आई अगं हे काय आहे ग? त्यावेळेला आईने सांगितलं, म्हटली, मीरा अगं ही लग्नाची वरात आहे आणि तो घोड्यावर जर बसलेला आहे ना, तो नवरदेव आहे. काय आहे? नवरदेव आहे. सहज मीराबाईंनी आपल्या आईला प्रश्न विचारला. म्हटले, आई अगं माझा नवरदेव कुठे आहे? काय विचारताय मीराबाई? माझा नवरदेव कुठं आहे? आता लहान मुलीने जर आपला प्रश्न विचारला, आपल्याला डायरेक्ट उत्तर देता येईल का? कुठं सांगायचं तिचा नवरदेव? त्या ठिकाणी मग मीराबाईंच्या आईला सुद्धा त्या ठिकाणी विचार पडला की नेमका आता चिमुकल्या मीराबाई आहेत, सांगावं तरी काय? मग मीराबाईंना सांगण्यात आलं. म्हटली, मीरा अगं तुझा नवरदेव आहे ना, तो देव्हारातला छोटा गोपाळ कृष्ण कान्हा आहे. आता मीराबाईंच्या डोक्यात बसलं महाराज, तो देव्हारातला छोटा गोपाळ कृष्ण कान्हा आहे ना, तोच आपला नवरदेव आहे, तोच आपला प्राण सखा आहे. आता त्या ठिकाणी मीराबाई कृष्ण भक्ती करायला लागल्या. कृष्ण भक्ती करत असताना मीराबाई आता हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी मोठ्या होऊ लागल्या. दिवसामागे दिवस जात होते आणि मीराबाईंच्या लग्नाचा प्रसंग त्या ठिकाणी आला. आता मीराबाई नुसतं भक्ती करून थांबत नाही, तर हातात विणा घेतात, पायात घुंगरू बांधतात आणि पायात घुंगरू बांधून देवासाठी नृत्य करू लागल्या. मीराबाईंच्या वडिलांना कळलं की आपली कन्या नृत्य करते घुंगरू बांधून. मीराबाईंच्या वडिलांनी त्या ठिकाणी मीराबाईंना जवळ घेतलं आणि मीराबाईंना सांगू लागले. म्हटले, मीरा अगं तुझं लग्नाचं वय झालंय पोरी, तू एक राजकन्या आहे, हे असं करणं तुला शोभत नाही. आता तुझं लग्न करायचं आहे. त्यावेळेला मीराबाई सांगतायत, म्हटले, बाबा अहो मला लग्न करायचं नाही. माझा प्राण सखा, माझा नवरदेव मला आईने सांगितला होता तो छोटा गोपाळ कृष्ण कान्हाच आहे, तर आता मी फक्त त्याची भक्ती करेन आणि त्याच्या भक्तीमध्येच लीन राहील. त्या ठिकाणी मीराबाईंच्या वडिलांना काही आवडलं नाही. मीराबाईंच्या वडिलांना राग आला आणि हातात महाराज विषाचा प्याला दिला आणि सांगितलं, म्हटले, मीरा अगं तुला जर लग्न करायचं नसेल ना, अगं तुला हे जर कुळाचा नाश करायचा असेल ना, तर हे विष घे आणि पिऊन घे. महाराज त्या ठिकाणी मीराबाईंनी हातात विषाचा प्याला घेतला. आपल्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा निघताय, धारा वाहताय. मीराबाई भगवंताला सांगतायत, देवा अरे असं काय पाप केलं रे मी, असा काय गुन्हा केला रे देवा मी, की तुझ्या भक्तीमध्ये मला विष प्राशन करण्याची वेळ यावी. पण ऐक देवा, जर तुझ्या भक्तीसाठी मला विष जरी प्राशन करण्याची वेळ आली ना माझ्यावर, तरी मी मागे हटणार नाही. पण त्या भगवंताची कमाल बघा, तो भगवंत साक्षात मीराबाईंच्या कंठामध्ये प्रवेश केला भगवंतानी आणि स्वतः ते विष प्राशन करून घेतलं. मला सांगायचं काय या कथेतनं तुम्हाला, जर भगवंताच्या भक्तीसाठी आपल्याला विष जरी प्राशन करायची वेळ आली ना, तर मागे ना हटणारी कन्या आणि अशा कन्येचा आनंद तुकोबाराय सांगतात देवाला होतो. आता मुलगा कसा असायला हवा की जेणेकरून आपल्या कुळाचा उद्धार होईल. महाराज एकदा प्रॉपर्टी नाही कमावली, पैसा नाही कमावली तरी चालतं, पण संतती कमवा. आणि शास्त्रकार नेहमी सांगतात, एका घरात संस्कृती, संपत्ती व संतती कधी जन्म घेत नाही. कुठे कुठे संपत्ती असते, संस्कृती असते, पण ती संस्कारशील राहत
नाही. आणि कुठे कुठे संपत्तीही असते, संततीही असते, पण ती संस्कारशील तर राहतच नाही. म्हणून चांगली मुलं निर्माण व्हायला हवी. एकदा प्रॉपर्टी नाही कमावली तरी चालतं महाराज, पण ती आपल्या पोटीची संतती आहे ना, ती चांगली यायला हवी, जेणेकरून आपल्या कुळाचा उद्धार होईल. मग ऐका, असा कोणता मुलगा झाला बरं? तर आज आपल्या हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये माळ, भाडावर बुक्का, कंपाळावर कुंकू, दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे जिवंत असेल तर ते केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे.